नमस्कार मित्रांनो. केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक नावाचे कार्ड रजिस्ट्रेशन करण्यासाठी जवळपास महिना दीड महिन्यापासून सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जे आपण आपला एनरोलमेंट केलेला आहे, तर आपलं स्टेटस अप्रूव्ह झालं आहे की डिसअप्रूव्ड आहे, तर चेक कसं करायचं हा सगळ्यांना प्रॉब्लेम येतो. तर याची एक वेबसाईट आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लिंकला जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर आपल्यासमोर एक असा ऑप्शन दिसेल, अशी एक वेबसाईट दिसेल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात वरती इथं जे तुम्हाला दिसत आहे की चेक एनरोलमेंट स्टेटस. तर ठीक आहे, याच्यामध्ये आपण सगळ्यात बघत आहेत अगोदर की चेक एनरोलमेंट स्टेटस. तर तुमचं जे कार्ड आहे ते अप्रूव्ड झालं आहे किंवा डिसअप्रूव्ड झालं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मित्रांनो इथं चेक एनरोलमेंट स्टेटसला क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही एनरोलमेंट आय डी किंवा आधार नंबर या दोन्ही गोष्टींनी तुम्ही तुमचा इथं स्टेटस चेक करू शकता. तर सगळ्यात अगोदर मी आधार नंबरने चेक करून पाहतो की माझं जे कार्ड आहे ते अप्रूव्ड झाले की रिजेक्ट झालेलं आहे. तर जेव्हा मी इथं माझा आधार नंबर देतो, तर इथं आणि देन तुम्हाला चेकला क्लिक करायचं आहे. तर इथं सर्व डिटेल येत आहेत कस्टमरचे. आधार नंबर, सेंट्रल आय डी, ॲप्रूव्हल स्टेटस. तर इथं ॲप्रूव्हल स्टेटस माझा ॲप्रूव्ड म्हणून आलेला आहे. तर ॲप्रूव्हल रिपोर्ट, एनरोलमेंट डेट आणि ॲप्रूव्हल रिजेक्शन डेट किंवा ॲप्रूव्हल डेट. तर या साऱ्या गोष्टी इथं तुम्ही चेक करू शकता. जर तुमचा ॲप्रूव्ड झालेला असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर किसान कार्ड हे तुम्हाला घरपोच मिळेल किंवा तुम्ही इथून डाउनलोड करू शकणार आहात. तर मित्रांनो, यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला होता की तुमचं जे ॲग्रिस्टॅक कार्ड आहे त्याचा स्टेटस कसा चेक करायचा आहे. तर जे काही शासनाच्या योजना आहेत, जसं की तुमचं पीक कर्ज असू द्या किंवा जो पीक विमा तुम्हाला मिळत असेल किंवा जे काही तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध कल्याणकारी योजना सेंट्रल गव्हर्नमेंट राबवत असतं, तर या सगळ्या गोष्टींचा लाभ तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे किसान कार्ड असेल तेव्हाच मिळणार आहे. जरी कोणी आत्तापर्यंत किसान कार्ड काढलेलं नसेल, तर ते पण तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. त्याचा पण व्हिडिओ आम्ही देत आहेत. तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. कारण की अशा ज्या काही नवीन अपडेट्स असतात किंवा नवनवीन माहिती असते ती तुमच्यापर्यंत मिळेल आणि तुमचा कुठल्याही गोष्टीमध्ये फायदा राहील. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.